समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी स्वागत पाटील आपले SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण रांगोळीमध्ये खोडवा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत. तर ह्या खोडव्याचं प्लॉटचं आपण SV तंत्रज्ञानाच्या सुरुवातीपासून मार्गदर्शन केलेलं आहे. तर हा प्लॉट 20 जानेवारी तुटलेला आहे, 20 जानेवारीला. तर ह्या प्लॉटला आज जवळपास 133 दिवस पूर्ण झाले. तर कशा पद्धतीनं आपण ह्या प्लॉटला नियोजन केलो. आपण शेतकरी बंधू म्हणतात की खोडवा प्लॉटचं उत्पादन निघत नाही, पण आपण ह्या प्लॉटमध्ये आणि आपण बरेच आता 2 ते 3 वर्ष खोडव्यावर काम करतोय, तर आपल्या ट्रीटमेंटने चांगलं उत्पादन निघते. तर कशा पद्धतीनं नियोजन केले हे आपल्याला आता इथं थोडक्यात बघायचं आहे. सुरुवातीला 20 जानेवारीला तुटून गेल्यानंतरनं मशीनच गेल्यामुळे पाला कुट्टी झालेला होता. तर पाला आम्ही एक आडसरी ह्या पद्धतीनं भरून घेतला. पाला भरून घेतल्यानंतरनं ह्या पाला नुसता ठेवायचा नाही, तर याचं व्यवस्थापन करायचं. शेतकरी बंधूंनो, व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. पाला एक बरोबर की नाही, ह्या 2 जे आपला भोंडा दिसतोय त्याच्याबरोबर मधी भरून घ्यायचा. हा जो भोंडा आहे, जे बुडके आहेत ते पण रिकामे करायचे, जेणेकरून त्याला सूर्यप्रकाश मिळेल आणि फुटवे चांगले मिळतील. आणि ह्याच्यावर आपल्याला लागवड टाकायची. लागवड म्हणजे फक्त पाला कुजण्यासाठी युरिया एकरी 2, सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 बॅग, आणि त्यानंतरनं आपलं SV मिस्टर ग्रीन म्हणून मिळते, की जे उच्च प्रतीचं सेंद्रिय खत आहे. ते सेंद्रिय खत मिळाल्यानंतर पाला कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती एकदम फास्ट चालू होते. आणि आता इथं बघू शकतो आपण की बाबा पाला काय एकदम आता काळा किती झाला आहे, आणि आता महिन्याभरात हे सगळं पाक म्हणजे खत एकदम उच्च प्रतीचं तयार होईल. एकरी आपल्याला कमीत कमी 3 ते 4 टन आपल्याला चांगल्या उच्च प्रतीचं खत ह्या पाल्यामुळं मिळू शकते. त्यानंतर आपण ह्याला फुटल्यानंतरनं आता इथं स्प्रिंकलरच आहे, तर स्प्रिंकलर आपण एक आड सरी या पद्धतीनं टाकलेला आहे. तर आम्ही ह्याला आळवणी करत बसलो नाही. सुरुवातीला आपण ह्याला चांगले फुटवे, जोमदार फुटवे आणि जोमदार मुळ्यांची वाढ होण्यासाठी SV59 SVK ड्रिप दिलं, की जे न्यूट्रिएंट अपटेकर आहे, जीवाणू आहेत. ह्यामुळं काय झालं की नवीन जे पांढऱ्या मुळे आहेत तर त्या तर चांगल्या फुटल्याच, परत फुटवाही या प्लॉटला चांगला झाला. तर त्यानंतर आपण काय केलं, याला बगला कातरून घेतल्या, आणि बगला कातरून घेतल्यामुळे त्यामध्ये लगेच खाद्य याला देण्याची गरज असते. बगलामध्ये आपण काय केलो, एक युरिया, एक त्यानंतरनं सिंगल सुपर फॉस्फेट, एक 20-20-013, त्यानंतरनं आपलं SV फ्रुटर ग्रीन कॉम्बी असं लगेच ह्याला मिक्स करून प्रत्येक बगलामध्ये ह्याला डोस देऊन माती ॲड केला. त्यानंतर चांगले फुटवे झाले. तिथनं मग आपण स्प्रेचं शेड्यूल चालू केलं. एक एवढ्यानंतर खोडवा आल्यानंतरनं 7-8 फुटवे आपल्याला दिसायला लागले. तर याला स्प्रे चालू केले. स्प्रेमध्ये SV किटोन, SV कॉपेज, 13-40-13, मॅग्नेशियम सल्फेट असा आपल्याला पहिला हात घेतला. एकच हात घेतल्यानंतरनं जी फुटवा असेल, उंची असेल, पानाची रुंदी असेल, जबरदस्त इथं आपल्या शेतकऱ्यांना मिळाली. त्यानंतर दुसरा स्प्रेमध्ये आपण मायक्रोन्युट्रिएंट 13-0-45, कॅल्शियम नायट्रेट आणि SN40 असा स्प्रे दिला. त्यामुळे पानाची रुंदी, उंची, जाडी जबरदस्त. आता बघू शकताय, सगळ्यात महत्त्वाचं जे खोडव्यामध्ये आहे ते संख्या नियोजन. तर आता संख्या नियोजन करण्यास अजून आपण आता चालू करणार आहोत. प्रत्येक गड्ड्यामध्ये 8-10 संख्या ठेवली पाहिजे. खोडव्यामध्ये प्रॉब्लेम हाच होतो की एकदम फुटवा जास्त होते आणि मग जाडी मिळत नाही. आता आपण इथं बघू शकताय 133 दिवसामानानं 1, 2, 3, 4, 5, 6 काय 5-6 फुटवे आहेत. आता ह्याला बारीक सारीक आपण आपले मरके सरके असे जे दिसतात ते बारीक सारीक सगळे ऊस आपण तिथे काढून घेणार आहोत. काढून घेतल्यानंतर ह्याला आपल्या मक्का असल्यामुळे याची भरणी झाली नाही, तर आपण असाच हा प्लॉट ठेवला आहे. पण भरणी होणे गरजेचं आहे. काही ठिकाणी काय होते, माळरान असली तर माती नाही लागली तर काही ठिकाणी गड्डे उमळून पडतात. पण या प्लॉटची भरणी झाली नाही. आता याला आपण परत लागवडीचा डोस देणार आहे. पेऱ्यातला अंतर आणि जाडी वाढण्यासाठी इथं बघू शकताय खोडव्याची पेरे म्हणजे तुम्ही बघणार नाही की लागणीपेक्षा बी म्हणजे सुंदर प्लॉट खोडवा आपल्याला हवा आहे. 8-9 इंचाचं पेरं पडले. तर यासाठी आपण 200 लिटर पाण्याला कॅल्शियम नायट्रेट 10 किलो, शुगर बन 5 लिटर असं एक 2दा या टप्प्यात याला ड्रिपने सोडलेला आहे. तर एकदम अतिशय उत्तम हा खोडव्याचा प्लॉट आहे. शेतकऱ्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की लागणीपेक्षा सुंदर खोडवं प्लॉट आला आहे, आणि ह्या पद्धतीनं अशा पद्धतीनं नियोजन आहे. आता ह्याला अनेकदा रासायनिक खतांचा डोस देणार आहे आपण, आणि तिथनं पुढं मग आपण प्रत्येकी 15 दिवसातून अमोनियम सल्फेट असेल किंवा पोटॅश असेल हे आपण याला ड्रिपद्वारे देणार आहे. आता याला बाकी काही प्रॉब्लेम नाही, थोडं माईट्स दिसतात ते आपण ह्याच्यातनं आपण स्प्रे देणार आहे. आणि आता अजून याला आपल्याकडे 6 ते 7 महिने आहेत. त्याची वाढ एकदम अतिशय सुंदर होईल, यात काही अडचणच नाही. खोडव्याचं मार्गदर्शनासाठी आपण आमच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.
शेतकरी बंधूंनो, आपलं आता अडसालीचं पूर्व हंगामीचं नियोजन असेल तर जरूर आमच्याशी संपर्क साधा. आपण सुरुवातीपासून योग्य मार्गदर्शन आपल्याला शेवटपर्यंत आपण देऊ, याबद्दल काही शंकाच नाही. धन्यवाद. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.